मी जेजुरीला गेले की नवऱ्याला उचलायलाच लावते मला, काही पण होऊ दे. पण ह्यावेळेस काय माहिती मला खूप भीती वाटत होती, तरी पण कसं तरी उचलून घेतलं. मी खुश होते एकदम, कारण माझा बड्डे होता म्हणून आम्ही गेलो होतो जेजुरीला. नवऱ्याने कसं तरी मग साडीच्या पदरामुळं खालचे पाय दिसत नव्हते. मला तर वाटत होतं मला पाडणार आहे म्हणून, पण नाही पाडलं. घेतलं कसं तरी. मला हे छान वाटतं की आपण जेजुरी गेलेले उचलून घेतात ना, त्यावेळेस मला खूप मजा येते. पण त्या दिवशी काय माहिती काय सगळेजण उचलून घेत होते. हां, झालं मग आमचं हे झालं. थांबणारच होते, फोटो काढा, फोटो काढा, फोटो काढा त्यांचं चालू झालं. मग मी इतके हसत होते, मग त्यांनी मला फोटो काढायला तिथं बसवलं. त्यांचं हे स्टे असं करा, तसं करा, हे करा, त्यांचं चालू झालं. माझ्या जर केसांमुळे मला फेटा त्यांनी दिला घालायला, पण केसांमुळं तो व्यवस्थित बसतच नव्हता. त्यांनी दुसरा घातला मग. हां, बसला. तो दुखतच होते सगळं, केस अडकत होते त्याच्यात. काल मंदिरात माझ्या जावेची मुलगी, तिला खूप मजा येत होती. ती बोलत होती होळी आहे, होळी आहे. तिला वाटत होतं. आम्ही मंदिरात आतमध्ये गेलो. आम्ही दोघींनी हे स्टेप केली आहे, तर फेमसच आहे येडोकं येडोकं जय मल्हार. मग नंतरून काय मंदिराचं थोडं शूटिंग काढलं. मुलगीने हे केलं विष्णूपदपाशी. मग सगळं मंदिराचं शूटिंग काढलं. मी पाया वगैरे पडले एकदम मनापासून, कारण माझा बड्डे होता. मी खूप सगळं चांगलं चांगलं देवाला मागितलं. आलो आम्ही घरी. बाय.